हॅलो, नमस्कार मित्रांनो. शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतोय. आज आपण पाहत आहोत महत्त्वाच्या एकंदरीत 3 ते 4 जाहिराती आणि विशेष करून तुम्ही ही जाहिराती पाहत असताना शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. मध्यंतरी व्हिडिओ स्किप करू नका, कारण येणारी प्रत्येक जाहिरात तुमच्यासाठी महत्त्वाची इन्फॉर्मेशन घेऊन येत आहे, जेणेकरून तुम्ही त्यातून कुठेतरी नोकरीवर लागाल अशी अपेक्षा करतो. बघा, ही आहे पहिली जाहिरात. ओके, ही लोकमत पेपरला आज बुधवार म्हणजे आजच्या तारखेला 27 तारखेला आलेली आहे. ओके, पाहिजे ही आहे अल्पसंख्याक बौद्ध दर्जा प्राप्त. बघा, दिनांक 13 जुलै 2016च्या शासकीय परिपत्रकानुसार अल्पसंख्याक बौद्ध दर्जा प्राप्त आदर्श शिक्षण संस्था सावरी जवाहरनगर तहसील जिल्हा भंडारा. बघा, माझ्या भंडारा जिल्ह्यातील मित्रमैत्रिणींनो, तुम्ही मला म्हणत होते की सर भंडारा जिल्हा किंवा गोंदिया जिल्ह्यातील जाहिराती टाका, तर हे आजची भंडारा जिल्ह्यातील जाहिरात. तर हे सावरी जवाहरनगर तहसील जिल्हा भंडाराद्वारा संचालित पूर्ण अनुदानावरील, लक्षात ठेवा, पूर्ण अनुदानावरील सरकार मान्य शाळेच्या खालील शाळेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरवायची आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे. बघा, रिक्त असलेल्या शाळांचे नाव. ओके, या ठिकाणी शाळेचं नाव दिलेलं आहे, पहिलं आहे. आणि दुसऱ्याच कॉलममध्ये शिक्षक किंवा शिक्षकेतर पदे यांचे भरायचे तपशील, रिक्त पदांची संख्या, अनुदानाचा प्रकार, नंतर वेतन श्रेणी, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, वयोमर्यादा दिलेली आहे. आरक्षण, जातीचा प्रवर्ग, रोस्टरवर समायोजन आणि पद रिक्त होण्याचे कारण पण दिलेले आहे, कारण का तुमच्यामध्ये संशय राहू नये म्हणून. तर पहिली जी शाळा आहे ती ग्रामविकास माध्यमिक शाळा कोंढी, जवाहरनगर तहसील जिल्हा भंडारा हे कोंढीचे आहे. या ठिकाणी शिक्षण सेवक पूर्णकालीन 9वी ते 10वीसाठी 1 पद भरायचं आहे आणि शिक्षण सेवक 6वी ते 8वीकरिता 1 पद मराठी माध्यमातून सोबत TET लागेल. ओके, 7 यासाठी एकंदरीत जे आहे ते 100% पहिलं पद आहे. शिक्षण सेवकाचं 9वी ते 10वीसाठी 100% ग्रँटेड आहे आणि शिक्षण सेवक 6वी ते 8वीसाठी सुद्धा 100% ग्रँटेड आहे. नंतर वेतन श्रेणी जी आहे 9वी ते 10वीसाठी 18,000 आणि 6वी ते 8वीसाठी 16,000. शैक्षणिक व्यवस्था तर मागितलेली आहे BSc BEd. ओके, 9वी ते 10वीसाठी BSc BEd गणित शिकवायला पाहिजे. तर 6वी ते 8वीसाठी BA मराठी वाङ्मय म्हणजे BA MLT सोबत DEd किंवा BEd किंवा BPEd किंवा TET CT ETT जे आहे ते उत्तीर्ण असायला पाहिजे असं त्याने सांगितलं. वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे सांगितलेली आहे आणि संख्या काय सांगितली तर संख्या एकंदरीत 2 पदांची. ओके, ही संस्था जे अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू होत नाही. या ठिकाणी लक्षात ठेवा, ही संस्था, आता मी आरक्षणाचा कालम वाचणार नाही, कारण काही संस्था अल्पसंख्याक आहे, बौद्ध धर्म किंवा कोणत्या धर्माची अल्पसंख्याक संस्था असली तरी या ठिकाणी रोस्टर लागू होत नाही. आणि हे पदं जे आहे, हे दोन्ही पदे जे आहे ते सेवानिवृत्तीमुळे रिक्त आहेत, त्यासाठी तुम्हाला हे भरायचे आहे आणि तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. ओके, 9वी ते 10वीसाठी BSc मॅथ्स आणि 6वी ते 8वीकरिता BA मराठी वाङ्मय. दुसरी जी शाळा आहे ते मनोहरभाई पटेल हायस्कूल, देवरी तालुका देवरी जिल्हा गोंदिया. ओके, हे गोंदिया जिल्ह्यातील, लक्षात ठेवा भावांनो. पहा, या ठिकाणी सुद्धा 6वी ते 8वीसाठी 1 पद आहे आणि 100% अनुदान येत आहे. 16,000 रुपये मानधन. BSc गणित पाहिजे, BSc DEd किंवा BSc BEd चालेल. TET CTET उत्तीर्ण असायला पाहिजे, कारण 6वी ते 8वीसाठी आहे मॅथ्समध्ये. शासकीय नियमाप्रमाणे पद भरला जाईल आणि वेतन श्रेणी पण त्याच नियमाप्रमाणे भेटेल. ओके, वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे लक्षात घ्या. या ठिकाणी हे वयोमर्यादेचा कालम आहे, शासकीय नियमाप्रमाणे वाचणार नाही मी. आणि संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे लागू होत नाही. आणि हे जे आहे, हे पद जे आहे 6वी ते 8वीसाठी या शाळेचं मनोहरभाई पटेल मृत्यूमुळे, येथील शिक्षक जरा दुर्घटना झाली असेल विचारायची, त्यामुळे तो मृत्यू पावला, त्यासाठी ही जागा. याच संस्थेमध्ये शिक्षण सेवकाचं पूर्णकालीन म्हणजे 100% आहे. ओके, 5वीकरिता एक आहे, ते 1 पद आहे, 100% अनुदान येत आहे, 16,000 रुपये मानधन. HSc DEd पाहिजे. HSc DEd म्हणजे 12वी DEd. ओके, TET उत्तीर्ण, CTET उत्तीर्ण. शासकीय नियमाप्रमाणे वयोमर्यादा. बाकी हे पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले आहे. आणि हे ग्रंथपालसुद्धा पूर्णवेळ पाहिजे याच ठिकाणी. 1 पद आहे, 100% अनुदान येत आहे, 14,000 रुपये. बघा, ग्रंथपालाला 14,000 रुपये मासिक वेतन, लक्षात ठेवा, मानधन आहे, लक्षात ठेवा. HSc म्हणजे 12वी प्लस ग्रंथपाल प्रमाणपत्र उत्तीर्ण असलं पाहिजे, लक्षात ठेवा. DLIP जे असेल ते या ठिकाणी चालते शासकीय नियमाप्रमाणे. आणि वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे. अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे रोस्टर लागू होत नाही. हे येथील ग्रंथपाल मृत्यू पावला, त्यामुळे सुद्धा हे पद रिक्त झालेलं आहे, या ठिकाणी ते भरायचे आहे.
परत तिसरी संस्था या ठिकाणी या संस्थेचे ते आहे मनोहरभाई पटेल उच्च माध्यमिक विद्यालय. उच्च माध्यमिक म्हणजे ज्युनियर कॉलेजसाठी 11वी 12वीसाठी. ओके. तर या ठिकाणी एक पद भरवायचे, ते शिक्षण सेवक पूर्ण पद 11वी ते 12वी कला शाखेकरिता आहे. 100% अनुदानित आणि 100% संस्था अनुदानित आहे. आणि विशेष करून हे जे आहे आपण त्याला काय म्हणतो, मानधन 20,000 रुपये मासिक. एम ए राज्यशास्त्रामध्ये पाहिजे, एम ए राज्यशास्त्रात सेकंड क्लास व BEd पाहिजे शासकीय नियमाप्रमाणे. संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे लागू होत नाही पदोन्नतीमुळे, म्हणजे प्रमोशन झाल्यामुळे हे पद रिक्त आहे. या संस्थेमध्ये 11वी 12वीच्या व्यक्तीचं शिकवणारा जे व्यक्ती होता त्याचं प्रमोशन झालं, तो प्रिन्सिपल बनला असेल, त्यामुळे हे पद रिक्त आहे. तर या ठिकाणी एक पद भरवायचं आहे. ओके, राज्यशास्त्र विषयाचं. नंतर आहे ग्रामविकास. 4था पॉईंट बघा, हे ग्रामविकास संस्था आहे. ओके, पूर्व माध्यमिक शाळा सावरी, जवाहरनगर, तालुका जिल्हा भंडारा. तर या ठिकाणी शिक्षण सेवक पूर्ण करते 1 ते 5साठी एक पद आहे आणि 6वी ते 8वीसाठी एक पद आहे. दोन्ही पदे 100% अनुदानित आहे आणि 16,000 रुपये मानधनसुद्धा आहे दोन्ही पदांसाठी. पहिलं जे आहे ते समजा 1 ते 5साठी HSC म्हणजे 12वी DEd व TET उत्तीर्ण पाहिजे. शासकीय नियमाप्रमाणे वयोमर्यादा अल्पसंख्याक असल्यामुळे लागू होत नाही. सेवानिवृत्तीमुळे ते पद रिक्त आहे. सोबतच 6वी ते 8वीसाठी आहे ते सुद्धा 100% अनुदानित आहे. एक पद आहे, 16,000 रुपये मासिक वेतन. BSc BEd ओके किंवा BSc DEd चालेल. मॅथ आणि सायन्समध्ये TET व CTET दोनपैकी कोणतेही एक उत्तीर्ण, दोन्ही असेल तरी चालेल. शासकीय नियमाप्रमाणे वयोमर्यादा. अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे त्या ठिकाणी रोस्टर लागू होत नाही आणि सेवानिवृत्तीमुळे सुद्धा हे पद रिक्त झालेलं आहे. 5व्या पॉईंटनुसार ग्रामविकास पूर्व माध्यमिक शाळा कोंढरी म्हणजे कोंढरी जवाहरनगर भंडारा. शिक्षण सेवक आहे पूर्णकालीन 6वी ते 8वी करता एक पद आहे. 100% अनुदानित आहे. 16,000 रुपये मासिक वेतन. BA पाहिजे, BA BEd किंवा BA DEd म्हणजे ELTमध्ये पाहिजे, इंग्लिश वाङ्मयामध्ये पाहिजे, ELT. स्पेशालिटी मागेल तर ELT. आणि शासकीय नियमाप्रमाणे हे पद भरते. संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे लागू होत नाही आणि सेवानिवृत्तीमुळे हे पद रिक्त आहे. आणि 6व्या पॉईंटनुसार ग्रामविकास पूर्व माध्यमिक शाळा कोहळीटोला तालुका सडकर्जुनी जिल्हा गोंदिया. या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यासाठी आहे आणि याच्या आधी भंडारा जिल्हा, नंतर गोंदिया. या ठिकाणी गोंदिया, या ठिकाणी गोंदिया, इथं भंडारा, इथे भंडारा, वर पण भंडारा. ते 6वी ते 8वीसाठी एक पद रिक्त आहे. 100% अनुदानित, 16,000 रुपये मासिक वेतन. BSc BEd गणित किंवा BSc DEd गणित. CT 6वी ते 8वीसाठी TET किंवा CTET लागू असते. शासकीय नियमाप्रमाणे वयोमर्यादा आहे. अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे रोस्टर लागू होत नाही आणि सुद्धा पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त होतं. एक तरी बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगतो, पदे सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले आहेत किंवा पदोन्नतीमुळे रिक्त झालेले आहेत किंवा मृत्यूमुळे रिक्त झालेले आहेत. असे एकंदरीत या 6 संस्थांमधील हे अल्पसंख्याक संस्थेची जाहिरात होती मित्रांनो. आणि तरी इच्छुक उमेदवाराने दिनांक 13 डिसेंबर रोजी शुक्रवारला सकाळी ठीक 11 ते 4 वाजेपर्यंत शैक्षणिक व्यावसायिक मूळ कागदपत्रासह ग्रामविकास हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय कोंढी जवाहरनगर तहसील जिल्हा भंडारा येथे प्रत्यक्ष मुलाखतीकरता स्वखर्चाने उपस्थित राहावे. अल्पसंख्याक बौद्ध दर्जा प्राप्त आदर्श शिक्षण संस्था सावरी जवाहरनगर तहसील जिल्हा भंडारा. ही जाहिरात आज दिनांक 27 नोव्हेंबर 2024ला नागपूर मेन्समध्ये आलेली आहे, लोकमत पेपरला. ओके, तर ही झाली पहिली महत्त्वाची, म्हणजे ही पहिली आपली जाहिरात झाली. ही जाहिरात तुम्हाला आवडली असेल तर पटकन या ठिकाणी तुम्ही आपल्या जाहिरातीला लाईक करू शकता. आपले चॅनल सबस्क्राईब करून मित्रांनासुद्धा शेअर करू शकता. ओके, आणि त्यांनासुद्धा शेअर करून सबस्क्राईब करायला भाग पडू शकता, कारण अशाच नवीन आपण जाहिराती घेऊन येतो. बघा, स्किप करू नका. दुसरी जाहिरात महत्त्वाची आहे. ही जाहिरात आहे गडचिरोली जिल्ह्यातील. बघा, प्रज्ञाशील करुणा, पुन्हा सांगतो, प्रज्ञाशील करुणा प्रसारक मंडळ किंवा प्रज्ञा करुणाशील प्रसारक मंडळ कुरखेडा. रजिस्टर नंबर दिलेला आहे, जिल्हा गडचिरोली. प्रसारित विकास विद्यालय कुरखेडा 100% अनुदानित तथा थोरवे कला व विज्ञान महाविद्यालय विनाअनुदानित नगरपंचायत कुरखेडा. धार्मिक अल्पसंख्याक नंबर पण दिलेला आहे. या संस्थेमध्ये सुद्धा यांना पाहिजेत. हे आता हे जे आपण घेतो हे ग्रँटेड शिक्षणासाठी. ओके, बघा, अनुदानित. शिक्षण सेवक वर्ग 9 ते 10साठी एकंदरीत जे आहे ते 3 पदे आहेत आणि 3ही पदे तेवढीच महत्त्वाचे. बघा, 3 पदे. BA किंवा MA BEd, ते MA इंग्लिशमध्ये असायला पाहिजे. 12वी विज्ञान आवश्यक आहे. या ठिकाणी 12वी विज्ञान पाहिजे. दुसरं जे पद आहे BSc किंवा MSc बायोमध्ये पाहिजे, BEd पाहिजे. तिसरे जे आहे ते BSc मॅथ आणि BEdमध्ये पाहिजे. ओके, असे 3ही पदे. नंतर वर्ग 6 ते 8साठी 2 पदे आहे, BSc मॅथ BEd किंवा BSc बायो BEd.
म्हणजे एक मॅथ्ससाठी पाहिजे, एक बायोलॉजीसाठी, 6वी ते 8वीसाठी. ओके. आणि वर्ग 5साठी एकच पाहिजे, HSC एकच पाहिजे, तेही HSC म्हणजे 12वी विज्ञानासाठी पाहिजे, HSC D.Ed. आता हे थोरवी कनिष्ठ महाविद्यालय कला आहे. कला म्हणजे आर्ट्स व सायन्स कॉलेज या ठिकाणी विना अनुदानित आहे. उच्च माध्यमिक शिक्षण शुल्काचे म्हणजे ज्युनियर कॉलेजसाठी जे आहे ते एकंदरीत 8 पदसंख्या आहे. MA मराठी B.Ed, MA इंग्रजी B.Ed. तर हे MA जे आहे ते सुद्धा मराठी वाङ्मय असायला पाहिजे. मराठी वाङ्मय राहत नाही, मराठीच असतं, पण त्याला नाव दिलं जातं. ओके. MA इंग्लिश जरी असलं तरी चालेल, कारण MA इंग्लिशमध्येच MA ELT इन्क्लूड असतं. आता MSc फिजिक्स पाहिजे, MSc बायोलॉजी पाहिजे, MSc केमिस्ट्री, MSc मॅथ्स, MA हिस्ट्री किंवा इकॉनॉमिक्स 2 विषयात पाहिजे. या ठिकाणी इथे MA सुद्धा 2 विषयात पाहिजे, सोशलॉजी आणि पॉलिटिकल सायन्स B.Ed. तर वेतन व परीक्षा TET शासकीय नियमाप्रमाणे असेल. वरील पदाकरिता पात्र उमेदवारांनी दिनांक 4 डिसेंबर रोज बुधवारला 10 ते 2 वाजेपर्यंत या कालावधीत विकास विद्यालय विश्रामगृहासमोर तहसील रोड कुरखेडा जिल्हा गडचिरोली या पत्त्यावर मूळ व छायांकित प्रमाणपत्र फोटो अर्जासहित मुलाखतीकरता स्वखर्चाने उपस्थित राहावे. फोन नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला अडचण गेली तर या फोन नंबरवर तुम्ही संपर्क साधून इतर अतिरिक्त माहितीसुद्धा विचारू शकता, जसे शाळा कुठं आहे, ॲड्रेस, लोकेशन विचारू शकता आणि कोणत्या संस्थेला किती टक्के ग्रँट आहे, कोणत्या तुकड्याला किती ग्रँट आहे हे सुद्धा विचारू शकता. ओके. तर ही झाली दुसरी जाहिरात. परत सांगतोय, तिसरी जाहिरातसुद्धा या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत. हे लक्षात घ्या. ओके. तर हे आहे राजकुवर महाविद्यालय जालना, तालुका जिल्हा जालना. राजकुवर शिक्षण संस्था जालना संचालित हे जे आहे शब्बीर अली चौक, हे तुम्ही पाहू शकता, दिसते क्लिअर. या ठिकाणी मुलाखत 1 डिसेंबरची सकाळी 11 वाजताची. लिपिक पदाची आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण, MSc आणि टॅली मराठी टायपिंग आवश्यक. महिलांना विशेष प्राधान्य दिलेल्या या ठिकाणी पदसंख्या 2 आहेत. तर या ठिकाणी वरील पदांना आरक्षण शैक्षणिक अर्हता विद्यापीठ व महाराष्ट्र शासन यांच्या नियमाप्रमाणे लागू होईल. फोन नंबर दिलेला, संपर्क क्रमांक या ठिकाणी विचारू शकता. ओके. हे राजकुवर महाविद्यालय जालना, ठीक आहे, जालन्याच्या संचालित आहे. आणि ही शेवटची जाहिरात आहे 4थ्या नंबरची. जर जाहिरात मोठी तर होईलच आपलीवाली, पण सांगतोय. राष्ट्रीय हिंदी विद्यालय समिती जालना हे हिंदी विद्यालय आहे आणि अल्पसंख्याक संस्थाद्वारा संचालित राष्ट्रीय हिंदी जालना यांना पाहिजेत मान्यता प्राप्त अनुदानित माध्यमिक विद्यालयासाठी. ओके. बघा, शिक्षण शुल्काचा आहे BSc B.Ed पाहिजे. विज्ञान विषयामध्ये म्हणजे सायन्समध्ये BSc B.Ed 9वी ते 10वीसाठी 1 पद. मुलाखत आहे 1 डिसेंबर रविवारची. दुसरं शिक्षण शुल्काचं पद आहे, यासाठी HSC D.Ed पाहिजे, म्हणजे 12वी D.Ed. TET पेपर 1 उत्तीर्ण असला पाहिजे. ओके. कोणते TET पेपर 1 तर असला पाहिजे, अतिरिक्त शिक्षण चालेल. पदसंख्या 1. मुलाखतसुद्धा 1 डिसेंबरची आहे, रविवारला. आणि तिसरे जे आहे पद आहे ते आहे कनिष्ठ लिपिकाचं, म्हणजे क्लर्क साहेबाचं. त्याला आपण क्लार्क म्हणतो. पदवीधर पाहिजे, MSc उत्तीर्ण असायला पाहिजे. टायपिंग असायला पाहिजे मराठी आणि इंग्लिशमध्ये 40 वर्ड्स पर मिनिट, म्हणजे प्रति मिनिटाला 40 शब्द त्याला टाईप करता आलं पाहिजे. अकाउंटचा अनुभव असल्यास प्राधान्य 1 पद. रविवारी आहे मुलाखत 1 डिसेंबरसाठी, म्हणजे 1 डिसेंबरला. तरी पात्र उमेदवारांनी आपल्या मूळ शैक्षणिक अर्हता प्राप्त अर्हता प्रमाणपत्रासह वरील दर्शवलेल्या दिनांकास मुलाखतीत सकाळी 11 वाजता राष्ट्रीय हिंदी विद्यालय देऊळगाव राजा, त्याला देवलगाव राजा म्हणतो आपण, त्याला मराठीतून देऊळगाव राजा असं सुद्धा म्हणतो, अग्निशमक दलासमोर जालना येथे स्वखर्चाने उपस्थित राहा. स्वखर्चाने स्वतः खर्च करा. अध्यक्ष राष्ट्रीय हिंदी विद्यालय समिती जालना, मुख्याध्यापक राष्ट्रीय हिंदी विद्यालय जालना. उमेदवारांना कोणत्या प्रकारचे TET DA देण्यात येणार नाही, द्यायला पाहिजे पण देण्यात येणार नाही म्हणते. नाव नोंदणी करणे म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी मुलाखतीच्या दिनांकात सकाळी 10 वाजता सुरू होईल. रजिस्ट्रेशन 10 वाजता सुरू होईल, म्हणजे तिथं जाऊन नाव नोंदवायचं. आपल्याला ते टोकन देते, त्या नियमानुसार मग आपल्याला मुलाखत आणि डेमोसाठी हजर राहा. यासाठी डेमो घेते की नाही माहीत नाही. ही जाहिरातसुद्धा 27 नोव्हेंबर 2024ला आलेली आहे, म्हणजे आज आलेली आहे. ओके मित्रांनो. तर अशा प्रकारे आज आपण एकंदरीत 4 जाहिराती पाहिल्या. 4ही जाहिराती तेवढ्याच महत्त्वाच्या आहे. तर आपण या यूट्यूब चॅनलवर परत सांगतोय, नवीन जर असाल तर लाईक करा, तुम्ही सबस्क्राईब करा, मित्रांना सबस्क्राईब करायला भाग पाडा, मित्रांमध्ये शेअर करा आणि आलेल्या संधीचा फायदा घ्या. आता या ठिकाणी आचारसंहिता उठलेली आहे. अशाच नवीन नवीन जाहिराती पेपरमध्ये येतील. मी आपल्या सहीशी हजर राहतो. आपण बी मला थोडा पाठबळ करा. जमलास तर जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. ओके. धन्यवाद.